नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। उन्हाळा वाळवणातील हा पदार्थ म्हणजे बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स हे उपवासालाही चालू शकतात आणि वर्षभर टिकू शकतात असे हे वेफर्स आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 किलो बटाटे छान प्रकारे सोलून घेतले आहे आणि धुवून घेतले। आता मी त्या बटाट्याचे वेफर्सच्या मशीन जे आहे वेफर्सची किसणी त्याने वेफर्स प्लेन असे काढून घेतले। ते बघू शकता तुम्ही, पाण्यामध्येच मी वेफर्स टाकून घेतले। आता त्याच पाण्यामध्ये मी एक छोटासा तुटीचा खडा टाकणार आहे, जेणेकरून जे बटाटेचे वेफर्स मी करून घेते ते लाल होऊ नये यासाठी। आता हे प्लेन वेफर्स मी बनवून घेतले आहेत। हे बघू शकता, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही असं ॲडजस्टमेंट करून मी वेफर्स करून घेतले आणि छोटासा तुटीचा खडा त्यामध्ये टाकलाय, ज्यामुळे ते लाल होऊ शकत नाही। आता हे मी डिझाईनचे वेफर्स कसे बनवायचे ते सांगते। त्यासाठी सुरुवातीला असा उभा बटाटा मी घेतला, तो उभ्या साईडने असा किसून घेतलाय। त्यानंतर आडवा, उभा आणि आडवा असं जर केलं तर अशी छान जाळीदार डिझाईन तयार होते। हे मी तुम्हाला दाखवते कशी छान जाळीदार अशी डिझाईन तयार होते। ही अशी जाळीदार उभा आणि आडवा जर बटाटा केला तर तयार होते। आणि ज्याप्रमाणे तुम्ही बटाटा रोटेट करत करत तुम्ही जर केला तर वेगवेगळ्या प्रकारची अशी डिझाईन तयार होते। स्क्वेअर मध्ये अशी जाळीदार डिझाईन होते, तिरकी जाळीदार डिझाईन, उभी अशी। आता यामध्ये मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले। आता पाण्याला उकळ आल्यानंतर जे काय मी वेफर्स बनवून घेतले बघू शकता, कमी लालसर रंग आलाय तुटी टाकल्यामुळे। आता हे वेफर्स मी स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे। धुवून झाल्यानंतर हे वेफर्स संपूर्ण आपण गरम पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे। तर वेगवेगळी डिझाईन तयार झाली वेफर्सची। आता हे पाणी छान गरम झाल्यानंतर धुतलेले वेफर्स मी यामध्ये ॲड करून घेते। संपूर्ण वेफर्स मी त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याचा कलर बघा किती सुंदर असा पांढरा शुभ्र आलाय। छान अशी उकळ आली पाण्याला, म्हणजे जास्त उकळ नाही पण अशी मंद उकळ आल्यानंतर एक चाळणी घेतली मी, त्याखाली परात घेतली, त्या चाळणीमध्ये आता हे वेफर्स मी काढून घेणार आहे। उकळ आल्यानंतर मी काढले हे वेफर्स। जास्त उकळू द्यायचं नाही आहे, जास्त उकळले तर वेफर्सचा तुकडा पडू शकतो, म्हणजे जास्त जर शिजले तर एक भाजीसारखं होऊन जातं, त्यामुळे जास्त उकळू द्यायचं नाही। अगदी एकच उकळ आल्यानंतर वेफर्स काढून घ्यायचे आणि आता लगेचच ते थंड होण्यासाठी मी कपड्यावर पसरून घेतले, म्हणजे त्यामधलं पाणी निघून जातं आणि छान हवा लागते, म्हणून मी ह्या पद्धतीने कपड्यावर ते टाकले। आणि आता मी ते पसरून असे छान प्रकारे वेगवेगळे असे सुट्टे लावून घेते। हे बघा, या पद्धतीने प्लेन किंवा असे जाळीदार डिझाईन किंवा उभी डिझाईन असे वेगवेगळी डिझाईन मी तयार करून घेतली। तुम्ही बटाटा जसा रोटेट करा त्या पद्धतीने डिझाईन बनत जाते आणि आपल्या घरगुती अशी जाळीदार डिझाईनचे वेफर्स तयार होतात। आणि आता हे मी असे छान वाळत टाकून घेतले संपूर्ण। आता दिवसभर हे संपूर्ण वेफर्स मी उन्हात वाळू देणार आहे। उन्हात वाळून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही असे छान कुरकुरीत असे तयार होतात। उन्हात वाळून झाल्यानंतर आता मी छान प्रकारे तळून तुम्हाला फ्राय करून दाखवते। हे बघा, थोडेसे वेफर्स काढून घेतले, तेल गरम करून झाल्यानंतर डीप फ्राय करून घ्यायचे। तेल गरम करून झाल्यावर मंद आचेवर असे तळून घ्यायचे। या पद्धतीने आपले असे मस्त उपासाचे वर्षभर टिकणारे वेफर्स तयार झालेत। घरगुती तुम्ही असे छान डिझाईनचे वेफर्स तुम्ही बनवू शकतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। रोजच्या रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।